हॅलो फ्रेंड्स, लास्ट लेक्चरला आपण कन्सायनमेंट टॉपिकचं क्लोजिंग स्टॉक कॅल्क्युलेशनची वर्किंग नोट पाहिलेली. आज आपण क्लोजिंग स्टॉक वर्किंग नोटचंच एक्झाम्पल पाहणार आहोत. पहा एक्झाम्पल काय दिलेलं आहे. द साऊंड इलेक्ट्रिकल्स चंदीगड रिसिव्ड 150 रेडिओज फ्रॉम फिलिप्स रेडिओ कंपनी मुंबई on consignment. The cost of each radio is rupees 2250. ओके, काय सांगितले? कोणी माल पाठवलाय बघा, कोणी रिसिव्ड केले? द साऊंड इलेक्ट्रिकल्स चंदीगड रिसिव्ड शब्द आलेला आहे. परत एकदा पहा, रिसिव्ड शब्द आला की त्याने घेतले. रिसिव्डचा अर्थ काय असतो? त्याने मिळवले. रिसिव्ड म्हणजेच कन्सायनर कोण येणार? कन्सायनर कोण असतो? जो माल पाठवतो तो. आणि कन्सायनी कोण असणार आहे? जो माल रिसिव्ह करतो तो. मग रिसिव्ड शब्द कोणी रिसिव्ड केलंय? साऊंड इलेक्ट्रिकल्स. म्हणजे कन्सायनी कोण आला? साऊंड इलेक्ट्रिकल्स. आणि फिलिप्स रेडिओ कंपनी मग कोण आला? कन्सायनर. ओके, किती रेडिओ पाठवलेत? 150 रेडिओ पाठवलेत. आणि एका रेडिओची किंमत किती आहे? 2250. ओके, वरती इथं म्हणायचं कन्सायनमेंट अकाउंट. आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. हेडलाईन द्यायची. कोणता अकाउंट तयार करायचा आहे? कन्सायनमेंट अकाउंट. डेबिट, क्रेडिट, पर्टिक्युलर्स रुपीज, डेबिट, क्रेडिट, पर्टिक्युलर्स रुपीज, ओके, माल पाठवला असेल तर कुठे दाखवतो आपण? कन्सायनमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला. काय म्हणायचं? टू गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट. किती रेडिओ पाठवलेत? 150 रेडिओ इंटू एका रेडिओची किंमत किती आहे? 2250. 150 गुणिले 2250. कॅल्क्युलेशन करूयात. सर्वांना कॅल्क्युलेटर अलाउड आहे. 150. परत एकदा पहा, काय कॅल्क्युलेशन करायचे आपल्याला? 150 गुणिले 2250 इज इक्वल टू किती आला आन्सर? 3,37,500. 3,37,500. ओके, देन त्यानंतर काय सांगितलंय? द कन्सायनर पेड. कन्सायनरने काय पेड केलंय पहा? ₹750 ॲज इन्शुरन्स अँड ₹1,200 ॲज फ्रेट. म्हणजे कन्सायनरने 750 इन्शुरन्सचे आणि 1,200 कशाचे पेड केलेले आहेत? फ्रेटचे. इन्शुरन्स आणि फ्रेट दोन्ही काय आहेत? एक्सपेन्सेस आहेत. कोणी पेड केले? कन्सायनरने पेड केले. कन्सायनरने एक्सपेन्सेस पेड केले कुठे दाखवले जातात? कन्सायनमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला. काय लिहिलं जातं? टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. अंडरलाईन करा. कोणकोणते एक्सपेन्सेस आहेत पहा? 750 ॲज इन्शुरन्स. इन्शुरन्स इथं खाली लिहून घ्यायचं. इन्शुरन्सचे किती आहेत? 750. आणि फ्रेटचे किती आहेत? FREIGHT. फ्रेटचे किती आहेत? 1,200. 1,200. ओके, पुढे काय सांगितलंय पहा? द अकाउंट सेल्स वॉज रिसिव्ड फ्रॉम द साऊंड इलेक्ट्रिकल्स शोविंग द सेल ऑफ 120 रेडिओज ॲट ₹2,700 इच. 2,700 इच. सेल्स कुठे दाखवतो? कन्सायनमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. काय लिहायचं लिहिताना? बाय. कोणी केलेत बघा आता? सेल्स कोण घेतलं जातं? साऊंड इलेक्ट्रिकल्स. मग इथं लिहायचं बाय साऊंड इलेक्ट्रिकल्स. ब्रॅकेटमध्ये काय म्हणायचं? सेल्स.
आता सेल कसे सांगितलेत बघा, 120 रेडिओ सेल केलेत आणि एका रेडिओची किंमत किती आहे, 120 रेडिओ आणि एका रेडिओची सेलची किंमत किती आहे, 2700 इच, 2700. परत कॅल्क्युलेशन करायचं, 120 गुणिले 2700 किती येणार आन्सर मग, 3,24,000, 3,24,000. ओके. देन पहा काय सांगितलंय, द एक्सपेन्सेस इन्कर्ड बाय देम म्हणजे कोणी पेड केलेले आहेत, कन्साइनीने, वेअर कॅरेज ₹300 अँड अदर एक्सपेन्सेस ₹1,950. कॅरेजचे किती रुपये पेड केलेले आहेत त्यांनी, 300 रुपये, आणि अदर एक्सपेन्सेस किती पेड केलेले आहेत कन्साइनीने, 1,950. कन्साइनीने एक्सपेन्सेस पेड केले, कुठे दाखवतो आपण, कन्साइनमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला. टू कन्साइनीचं नाव काय आहे, टू साऊंड इलेक्ट्रिकल्स, अंडरलाईन करा. कोणकोणते एक्सपेन्सेस पेड केलेत त्यांनी, कॅरेजचे किती रुपये केलेले आहेत, 300, आणि अदर एक्सपेन्सेस किती रुपये पेड केलेत, अदर एक्सपेन्सेस 1,950, 1,950. द कमिशन चार्ज वॉज ₹16,200. कमिशन चार्ज केलेला आहे, कमिशन ही कुठे दाखवतो आपण, कन्साइनमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला. काय म्हणायचं लिहिताना, टू साऊंड इलेक्ट्रिकल्स. कमिशन नेहमी कोणाला दिलं जातं, कन्साइनीला दिलं जातं, टू साऊंड इलेक्ट्रिकल्स. ब्रॅकेटमध्ये म्हणा कमिशन, ब्रॅकेट कंप्लीट. डायरेक्ट व्हॅल्यू दिले कमिशनची किती रुपये, 16,200. जर पर्सेंटेज दिलं असेल तर पर्सेंटेज कमिशनचं कशावरती कॅल्क्युलेट केलं जातं, सेल्सवरती कॅल्क्युलेट केलं जातं. ओके. आता पहा, आता यामध्ये तुम्हाला क्लोजिंग स्टॉक काढायचा आहे. हे आपण कशावरून ओळखायचं, तर बघा, माल किती रेडिओचा पाठवलेला त्यांनी, 150 रेडिओचा. सेल किती रेडिओ केले, 120 रेडिओ केले. म्हणजे आपल्याकडे किती रेडिओ शिल्लक आहेत, 150 वजा 120. लक्षात येते का, पहा, 150 रेडिओ पाठवलेले त्यांनी, पण सेल किती केलेत, 120. याचा अर्थ आपल्याकडे 30 रेडिओ अजून शिल्लक आहेत. जेव्हा असं असतं तेव्हा आपल्याला कशाचं कॅल्क्युलेशन करावं लागतं, क्लोजिंग स्टॉकचं. मग तेव्हा एक वर्किंग नोट करायची, वर्किंग नोट. कोणती वर्किंग नोट असणार आहे, कॅल्क्युलेशन ऑफ क्लोजिंग स्टॉक. 2 कॉलम तयार करायचे. पहिला कॉलम पर्टिक्युलर्स आणि दुसरा कॉलम रुपीज. ओके. काय लिहिलं जातं, क्लोजिंग स्टॉकची वर्किंग नोट. लास्ट लेक्चरला मी तुम्हाला लिहून दिलेली होती. सर्वांकडे क्लोजिंग स्टॉकची वर्किंग नोट आहे का, असेल तर सर्वांनी ती वर्किंग नोट काढून घ्या. ओके. काय करूयात आता आपण, क्लोजिंग स्टॉकचं काय करूयात, कॅल्क्युलेशन करूयात. वर्किंग नोट असेल तर काढून घ्या. ओके. माझ्याकडे ही आहे क्लोजिंग स्टॉकची वर्किंग नोट. कसं सांगितलेलं क्लोजिंग स्टॉकचं कॅल्क्युलेशन करायला, पहिलं काय लिहायचं आहे आपल्याला, कॉस्ट प्राइस ऑफ अनसोल्ड गुड्स. अजून इनवॉइस प्राइसचं एक्झाम्पल झालेलं नाही तुम्हाला, कॉस्ट प्राइसच समजून घ्या. इथं काय लिहायचं, पहिलं कॉस्ट प्राइस ऑफ अनसोल्ड गुड्स. आता बघा, कॉस्ट प्राइस कशाची कॉस्ट प्राइस बघायची आपल्याला, अनसोल्ड गुड्सची कॉस्ट प्राइस बघायची. ओके. आता किती, 150 पाठवलेले, 120 सेल केले, म्हणजे किती शिल्लक आहेत, अनसोल्ड गुड्स किती आहेत,
30 रेडिओ 30 रेडिओ इंटू किती कॉस्ट प्राइस आहे एकाची 2250 2200 हितली व्हॅल्यू घ्यायची किती आहे 2250. मग कसं करायचं 30 गुणिले 2250 आन्सर किती येणार आहे 67,500 67,500. ओके. त्यानंतर परत ऍड काय करायचं आहे आपल्याला त्यामध्ये proportionate all expenses of consignee proportionate all expenses of consignor. proportion कसं घ्यायचं आहे आपल्याला goods sent is to expenses. goods sent किती रेडिओ पाठवलेले 150 डॅश करा तेव्हा एक्सपेन्सेस किती होते आपले 1000. हे किती आहेत कन्सायनरचे पाहतोय आपण फक्त कन्सायनरचाच विचार करायचा. कन्सायनरचे एक्सपेन्सेस इन्शुरन्ससाठी किती रुपये दिलेले 750 प्लस फ्रेटसाठी किती रुपये दिलेले 1200 इज इक्वल टू किती आले 1950. इथे लिहून घ्यायचं 1950. ओके. माल पाठवलेला तेव्हा एवढे एक्सपेन्सेस होते पण आता शिल्लक किती आहेत आपल्याकडे रेडिओ मग 30 रेडिओ असतील तेव्हा एक्सपेन्सेस किती लक्षात आलं 150 रेडिओ पाठवलेले तेव्हा एक्सपेन्सेस किती होते इन्शुरन्सचे 750 आणि फ्रेटचे 1200 टोटल किती होते 1950. मग 30 रेडिओ शिल्लक असतील तेव्हा एक्सपेन्सेस किती कॅल्क्युलेशन कसं करणार 1950 गुणिले 30 भागिले 150 तिरकस गुणाकार करायचा याचा कसा करणार तिरकस गुणाकार 1950 गुणिले 30 भागिले 150. मग व्हॅल्यू किती आली तर 390. तुम्ही ही कॅल्क्युलेटरवर करून पहा त्यानंतरच व्हॅल्यू लिहा 390. यामध्ये काय करायचं आहे आपल्याला त्यानंतर ऍड परत काय करायचं आहे आपल्याला proportionate non recurring expenses of consignee. कोणाचे एक्सपेन्सेस घ्यायचे आहेत आपल्याला कन्सायनीचे एक्सपेन्सेस घ्यायचे आहेत. बघा कन्सायनीचे कोणते एक्सपेन्सेस आहेत इथं नॉन रिकरिंगचा अर्थ काय असतो एकदाच होणारा खर्च. कोणकोणते एक्सपेन्सेस येतात फ्रेट कॅरेज ऑक्ट्रॉय कस्टम ड्युटी डॉग ड्यूज क्लिअरिंग चार्जेस लोडिंग अँड अनलोडिंग चार्जेस. आता बघा कन्सायनीने खर्च केलेले एक्सपेन्सेस कोणकोणते आहेत कॅरेज आणि अदर एक्सपेन्सेस आहेत. आता त्यामधलं कॅरेज फक्त काय आहे नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस आहे. म्हणजे जेव्हा 150 रेडिओ पाठवलेले तेव्हा नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस किती होते 300. फक्त कॅरेज घेतलंय आपण कारण की कॅरेज काय आहे नॉन रिकरिंग. मग 30 रेडिओ पाठवल्यानंतर एक्सपेन्सेस किती कसं कॅल्क्युलेशन करणार आपण 300 गुणिले 30 भागिले 150 तिरकस गुणाकार करायचा. आन्सर किती आलं इथे 60. 30 रेडिओसाठी किती येणार आहे 60. मग इथं किती आन्सर लिहायचं 60. आणि या तिन्हीची काय करून घ्यायची टोटल करून घ्यायची किती येते टोटल 67,500 प्लस 390 प्लस 60 इज इक्वल टू किती आला क्लोजिंग स्टॉक आपला 67,950. क्लोजिंग स्टॉकचं कॅल्क्युलेशन किती आलं आपलं 67,950. कुठे दाखवतो क्लोजिंग स्टॉक आपण कन्सायमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय लिहायचं लिहिताना बाय क्लोजिंग स्टॉक किती आलाय क्लोजिंग स्टॉक 67,950 67,950. आता काय करूयात क्लोज करूयात. त्यानंतर काय केला जातो कन्सायमेंट अकाउंट क्लोज केला जातो. डेबिटची टोटल जास्त आहे की क्रेडिटची टोटल ते पाहूयात. कोणती टोटल जास्त आहे
क्रेडिटची टोटल जास्त आहे 3,91,950, 3,91,950. डिफरन्स डेबिट साईडला येईल, किती रुपये डिफरन्स येईल? 34,050, 34,050. त्याला म्हणायचं टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ब्रॅकेटमध्ये म्हणायचं प्रॉफिट. डेबिटला नेहमी प्रॉफिट येतो, क्रेडिटला डेबिटला काय करा, क्लोज करा. आणि त्यानंतर तुम्ही पहा, हे कॅल्क्युलेशन तुम्ही करून पहा, तेवढाच प्रॉफिट येतोय का चेकआउट करा. ओके, समजलं नसेल तर परत एकदा पहा. क्लोजिंग स्टॉकचं कॅल्क्युलेशन, नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस, कन्सायनरचे ऑल एक्सपेन्सेस घ्यायचे, कन्सायनीचे नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस घ्यायचे. नॉन रिकरिंग कोणकोणते एक्सपेन्सेस असतात? फ्रेट, कॅरेज, ऑक्ट्रॉय, कस्टम ड्युटी, डॉक ड्यूज, क्लिअरिंग चार्जेस, लोडिंग अँड अनलोडिंग चार्जेस. ओके, ते नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस पाठच करायचे, ऑप्शन नाही. ओके, थँक्यू.